राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। साताऱ्याच्या राजकीय पटावर जे घडलं ते केवळ निवडणूक नव्हती, तो एक राजकीय भूकंप होता। सत्तेच्या सिंहासनासाठी नातेसंबंध, निष्ठा आणि पक्षभक्ती या सगळ्यांना जणू बाजूला सारत एक धक्कादायक खेळी रंगली आणि या खेळीच्या केंद्रस्थानी होते आमदार महेश शिंदे। जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपनं अशी चाल खेळली की विरोधकच नव्हे तर स्वतःच्या मित्रपक्षांनाही हादरा बसला। राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आणि शिवसेनेचे 2 सदस्य फोडून भाजपनं सत्तेचा गड काबीज केला। पण या सगळ्यात सर्वाधिक चर्चेत राहिले ते म्हणजे शिवसेनेचे आमदार असलेल्या महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांचा भाजपच्या तिकिटावर अध्यक्षपदी झालेला विजय। ही केवळ निवडणूक नव्हती, हा सत्तेसाठीचा घरचा डाव होता। एकीकडे पती शिवसेनेत तर पत्नी भाजपच्या झेंड्याखाली, आणि शेवटी सत्तेच्या शिखरावर विराजमान या चित्रानं साताऱ्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवली। निष्ठा कुठं, विचारधारा कुठे आणि सत्तेसाठी नेमकं कोणाचं कोण? महेश शिंदे यांनी या निवडणुकीत उघडपणे मैदानात उतरून पत्नीच्या विजयासाठी सर्वस्व पणाला लावलं। इतकंच नाही तर स्वतःच्याच पक्षाच्या सदस्यांना फोडून त्यांनी सत्तेचा मार्ग मोकळा केला। हा प्रकार म्हणजे राजकारणातील निष्ठेच्या पायावर घाव घालणारा ठरला। दरम्यान पालकमंत्री शंभूराजे देसाई जखमी अवस्थेत असूनही आपल्या पक्षाला एकत्र ठेवण्यासाठी धडपडत होते, पण त्यांनाच घरातूनच विश्वासघाताचा धक्का बसला। शिवसेनेचे हनुमंत जगदाळे आणि सारिका फाळके यांनी पक्षादेश झुगारून भाजपच्या बाजूने मतदान केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळे यांनीही वेगळी वाट धरली। या सगळ्या घडामोडींमध्ये काही सदस्यांवर कायदेशीर कारवाई होऊन त्यांना ताब्यात घेण्यात आलं। यामुळे या निवडणुकीला आणखी नाट्यमय वळण मिळालं। जिल्हा परिषद परिसरात अक्षरशः राजकीय थरार रंगला होता। प्रिया शिंदे यांच्या विजयाने एक प्रश्न आता सगळ्यांच्या मनात घुमतोय, महेश शिंदे नेमके कोणाचे? शिवसेनेचे, भाजपचे की फक्त सत्तेचे? आता सगळ्यांचं लक्ष आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या पुढील भूमिकेकडे। या बंडखोरीवर कठोर कारवाई होणार का, की राजकारणातील नवी नीती म्हणूनच स्वीकारली जाणार? राजकारणात महत्वाकांक्षा असणं चुकीचं नाही, पण स्वतःच्या पक्षाशीच विश्वासघात करून सत्तेच्या शिडीवर चढणं ही प्रवृत्ती धोकादायक आहे। साताऱ्यातील या सत्ता नाट्याने केवळ राजकारण ढवळून काढलं नाही, तर लोकांच्या मनातल्या विश्वासालाही तडा दिला। आजचा प्रश्न फक्त सत्तेचा नाही, तो आहे निष्ठेचा, नैतिकतेचा आणि जनतेच्या विश्वासाचा। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।